ते संपूर्ण झालं की सांगा कधी नाही तुला आपल्याला आठवत असेल 1 ऑगस्ट 2021 या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री जे उद्धवसाहेब ठाकरे होते त्यांनी BDD म्हणजे त्याच्यात वरळी नाम असलेलं नायगाव त्याचं पुन्हा एकदा कामाला चालना दिली होती. तेव्हापर्यंत काम ठप्प पडलं होतं, ते काम सुरू झालं. आज आपण पाहतो जसं आमच्याकडे वरळीमध्ये टाटाने एक केलेलं आहे, इथे LED खूप सुंदर इमारती केलेल्या आहेत. पण जवळपास 2 महिने या इमारती बनून तयार आहेत. चालू वाटपचं अजून मोठं मिळत नाही. आज सोर्सेस जसं आता आपल्याला सकाळी इराणबद्दल सोर्सेसबद्दल कळतं आहे तसं सोर्सेस म्हणून सूत्रांकडून कळतं आहे की चावी वाटप 16 तारखेला होईल. मुद्दा असा आहे की अनेक लोक आता रेंटवर आहेत बाहेर, 11 महिन्याचं रेंट त्यांना भरावं लागतं. ते रिन्यू करायचं की नाही करायचं, चावी कधी मिळणार, कारण आता ह्या जर हे सगळ्या गोळ्या बनवून आता 2 महिने झाले असतील, डीप क्लीन किती वेळा करणार, कधीतरी हस्तांतरित करायला लागेल. तर मुख्यमंत्री लवकर मोठं काढावं की आज आपल्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मागणी करतो. मागच्या महिन्यात देखील मागणी केली होती पेपरमध्ये बातमी आल्यानंतर, आणि हाच मुद्दा आहे की लवकरात लवकर लोक शिफ्ट झाले पुढच्या टप्प्याला काम सुरू होतं. सगळ्यानंतर प्रश्न हा उरतो की या सगळ्या लोकांचे एकत्र येऊन एक कार्यक्रम सोहळा होईल, ह्यासाठी सगळे काय केले जातात. अनेक गोष्टी तसेच आहेत ना. आता बघा तुम्ही गोराईमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आम्ही केले, अजूनही उद्घाटन झालं नाही. 3-4 महिने बनून 6 महिने झाले बनून तयार आहे. वनराईची आपली रेल्वे आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, ती पण तशीच आहे. हे आता तसं आहे. अनेक गोष्टी ज्या बनून तयार आहेत आणि उद्घाटन होत नाही आहे. हे कशासाठी, दिरंगाई कशासाठी, कुठचा मुहूर्त काढतात. म्हाडाचे CEO आहेत जयकर त्यांनी सुद्धा मुहूर्त केला की 16 तारखेला हा संपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत निश्चितपणे आज आमची व्हिजिट लागली आणि आज त्यांना तारीख मिळालेली आहे. मी हा इम्पॅक्टच समजतो. पण गेले 2 महिने आपणच प्रेसच्या माध्यमातून सांगताय की हे तयार असूनही होत नाही. तुम्ही एक एक्सपोज केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातले जे हाल सुद्धा त्यावर निवेदन द्यावं, केंद्राने हे सगळं थांबवावं. आज आपण पाहिलं असेल अनेक रेस्टॉरंट्सकडून हे आपल्याला कळत आहे की रेस्टॉरंट्स बंद पडत आहेत गॅसमुळे, किंवा कुठे पाईप गॅस जो आहे महानगरचा तो कमी पडायला लागलेला आहे. अनेक ठिकाणून अशा ज्या बातम्या येत आहेत, भीती लोकांच्या मनात बसलेली आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं किंवा प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि आपले प्रश्न जे असतील ते पण त्याचं उत्तर द्यावं. कारण इराण युद्धामध्ये जे काही दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहे पुढच्या 2-3 महिन्यांसाठी, ते खूप भयानक असतील. ॲटलिस्ट आपली तयारी तर होईल, मनाची तयारी होईल, आणि काय नक्की दुष्परिणाम असतील आपल्याला कळतील. कारण पहिलं क्षेत्र जे आता इफेक्ट होणार आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र. आणि आपण पाहिलं असेल आर्थिक पाहणी अहवालामध्ये सेवा क्षेत्र हे महाराष्ट्रातलं वाढणारं क्षेत्र आहे. तेच जर इम्पॅक्ट झालं तर मग पुढे काय. कृषी क्षेत्र स्लोडाऊन दाखवत आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील तेवढी ग्रोथ नाही आहे, ती पण जर स्लोडाऊन झाली त्याच्यावर कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडलेली आहे आणि आता तुमच्या दोन्ही पक्षाकडून सांगण्यात आलेली की आम्ही शेवटचा युक्तिवाद करण्यास तयार आहोत. सुनावणी आता एक चांगलं झालं, आज कोर्टाने आमचं बाजू ऐकून घेतलेली आहे आणि हे सांगितलेलं की 2 आठवड्यांचा आम्हाला तारीख देतील. आज पण वेळ दिली होती त्यांनी तेवढीच. समोरच्या पार्टीला आर्ग्युमेंट करायचं नव्हतं, तरी देखील आम्ही सांगितलं की रिटन सबमिशन जे दिलं आहे ते जे न्यायमूर्ती त्यांनी वाचून घ्यावं. मला वाटतं हा एक चांगला टप्पा पुढे आम्ही गेलेलो आहे आणि सगळ्यांच्या ज्या एक हे आहेत आशा आहेत ते अजून वाढले नाही. जून 2022 पासून सुरू झालेले आपण 4 वर्ष झालेले, अवघ्या 3 महिन्यात पुन्हा एकदा जून लागेल तरी निकालीच निघत नाही. या जानेवारीमध्येच जे ऑनरेबल आपले चीफ जस्टिस आहेत त्यांनी सांगितलं होतं, सन्मान्य चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं होतं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉईड. डिनाईड पण नाही, जस्टिस डिस्ट्रॉईड, हे त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये. आणि तेच आम्ही पाहतोय की आता 3 निवडणुका होऊन गेल्या, अनेक वेगळे टप्पे होऊन गेले, अधिवेशनं होऊन गेली. कुठे ना कुठेतरी याचा निकाल लागला पाहिजे, पक्षमुक्त लागला पाहिजे. पण जसं मी सांगितलं की आजची जी सुनावणी झालेली आहे त्याच्यात आमच्या आशा पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत. कारण कोर्टाने आमची बाजू ऐकून घेतलेली आहे, रिटन सबमिशन्स मागितलेले आहेत, जे आम्ही सबमिट केलेले आहेत. आता समोरच्या बाजूकडून आर्ग्युमेंट होणं गरजेचं आहे. ते झालं की विषय मार्गी लागेल असं वाटायला लागलं. Sir, in English, I want to ask you, like you are here, there is a multiple visits you are doing for to provide the keys to the citizens. Like how do you do this? The BDD Naigaon has been ready for the last 3 or 4 months. They've done a fantastic job after we started off with the work on 1st August 2021. I'm here because I want to remind the government that this project is ready and they need to start distributing the keys and let the people move in. Very importantly, as we all know, because of the LPG crisis which is going on in entire country, which is affecting Mumbai as well. Apart from that, there's not even a single station which has been given by the Prime Minister, not even by the any state. For the entire situation, how do you look into this and what will you tell the citizens of this country about it? I think what is very important is the war in the Middle East or West Asia, whatever you may call it. It's going to have its repercussions on our country and especially on Maharashtra.
it is very important that the Prime Minister speaks directly to the nation, that he addresses a press conference, takes questions from the media people. Likewise, at our state level, the Chief Minister of Maharashtra should do that, because the war in the Middle East is going to affect the service sector, especially in Maharashtra, which is growing. It is going to affect the manufacturing sector, it is going to affect agriculture, it's going to affect daily lives of people. In such a scenario, we all understand that we will all have to face some hardships, but it is better that the Prime Minister makes us aware of the hardships that we face as a country and takes questions from the people. One last question from come early and go early, which has been announced by the government. How do you look into this for the people, the government employees, for the women? I think what is very important is, more than such things, we should ensure that whatever time the women want to come and go back home, they should be safe regardless of what time they come and what time they go. Thank you.